नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि ज्याही विद्यार्थ्यांचं TRT पोलीस भरतीसाठी सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्टमध्ये नाव आलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वात आधी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। तर आता अपकमिंग प्रोसेस काय राहील, तर तुमच्याजवळ 3 स्टेप राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो। पहिली की तुम्हाला आता अकॅडमी प्रेफरन्स द्यावा लागणार, त्यानंतर तुम्हाला अकॅडमी अलॉट होऊन देईल, त्यानंतर तुमचा शेवटची म्हणजे फायनल स्टेप डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। तर आता जर तुमचं सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्टमध्ये नाव आलेलं असेल तर तुम्ही डॉक्युमेंट रेडी करून द्या विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, मी डॉक्युमेंट विषयी तुम्हाला माहिती देतो, त्या अगोदर तुम्ही स्क्रीनवर डॉक्युमेंटची लिस्ट मी तुम्हाला देऊन देतो विद्यार्थी मित्रांनो, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या। तर पहिलं डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला अनुसूचित जातीचे मूळ प्रमाणपत्र, त्यानंतर अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर 10वीची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र जरी असले म्हणजे सर्टिफिकेट जरी असलं तरी चालून जाईल। त्यानंतर 12वीची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र लागणार आहे। पदवी गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र असलं तरी ठीक, नसलं तरी ठीक चालते। ठीक आहे, त्यानंतर वयाचा पुरावा दर्शवणारे खालीलपैकी जन्म दाखला, 10वीचं उत्तीर्णचं सर्टिफिकेट किंवा 12वीचं प्रमाणपत्र किंवा पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड यापैकी कोणतेही एक जर असेल तर चालून जाईल। ठीक आहे, त्यानंतर आधार कार्ड लागणार आहे तुम्हाला। त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसियल सर्टिफिकेट लागणार आहे। त्यानंतर आधार सीडिंग असलेले बँक तपशील, बँक जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं नॅशनलाइज बँकेचं तुमचं अकाउंट असायला पाहिजे। त्यासाठी मी तुम्हाला प्रेफर करतो की तुम्ही SBI बँकेचं अकाउंट तुम्ही काढून घ्या, त्यालाच तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड जे आहे ते संलग्न करून द्या। ठीक आहे, त्यानंतर तहसीलदार कार्यालयातून निर्गमित केलेला 3 वर्षाचा इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे किंवा 2024-25 म्हणजे आता 25-26चं तुम्ही इन्कम सर्टिफिकेट काढून घ्या। ठीक आहे, एक तर 3 वर्षाचा काढा किंवा 1 वर्षाचा लेटेस्ट या वर्षाचं तुम्ही काढू शकता। त्यानंतर अनाथ असल्यास अनाथांचा दाखला तुम्हाला लागणार आहे। ठीक आहे, त्यानंतर फोटोग्राफ लागणार आहे तुम्हाला पासपोर्ट साईज, तर तुम्ही कमीत कमी 8 पासपोर्ट साईज फोटोग्राफ काढून ठेवा। ओके, अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि डॉक्युमेंट रेडी करायला सुरुवात करून घ्या। सर्वात इम्पॉर्टंट तुमची कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी। त्यानंतर TRTच्या विद्यार्थ्यांचा मला प्रश्न होता की सर 72,000 तर आम्हाला मिळतेच, त्यासोबत इतर फॅसिलिटीज काय मिळते? तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो TRT या संस्थेकडून अकॅडमी थ्रू 5,000 रुपये मिळते तुम्हाला एक्स्ट्रा, 72,000 प्लस 5,000 रुपये मिळते तुम्हाला एक्स्ट्रा, किंवा तुम्हाला किट दिल्या जाते। आता किटमध्ये टी-शर्ट, बुक्स, पेन बॉक्स किंवा शूज, गेम पॅड, टी-शर्ट यांसारखं साहित्य तुम्हाला अकॅडमी थ्रू प्रोव्हाइड केले जाते विद्यार्थी मित्रांनो, किंवा तुम्हाला डायरेक्ट 5,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जाते। ठीक आहे, आणि हे कसे मिळतील व कधी मिळतील? आता सपोज तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं म्हणजे ॲडमिशन केल्याबरोबरच तुम्हाला मिळणार नाही। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या अकॅडमी आपापल्या शेड्यूलनुसार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ते स्टडी मटेरियल आणि बाकीचे किंवा 5,000 रुपये प्रोव्हाइड करणार। ओके, त्यानंतर अपकमिंग सर्व अपडेटसाठी तुम्ही TRTची वेबसाईट व्हिजिट करू शकता किंवा तुम्ही सिंपल कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला गुगल फॉर्म फिलअप करून घ्या विद्यार्थी मित्रांनो। आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, तिथे सुद्धा तुम्हाला एकूण एक अपडेट मी अपकमिंग अपडेट टाकत असतो TRTच्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी। ठीक आहे, तर गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली मिळून जाईल, डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा टेलिग्राम ग्रुपवर आपल्याला तुम्हाला पाहायला मिळून जाईल। ओके, कोणतीही अडचण आल्यास तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता, कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेन। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद।